आज आहे रविवार आणि सकाळचे 7:30 वाजलेत. माझा आवरती आहे मी आता, कारण पुन्हा मला परत चिपळूणला जायचं आहे. उद्या सकाळी सोमवारी शाळा मुलांची ना, तर माझं दाताचं काम काही झालं नाही, फक्त दाखवून झालं आहे. तर बघू आता कधी नेक्स्ट टाईम यायचं ते. आणि आता थोड्या वेळात निघते मी इथून कोल्हापूर, आणि कोल्हापुरातून चिपळूण अशा पद्धतीने असणार आहे प्रवास. तर आता मुलांना उठवते, ते अजून झोपलेत. इथं मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली. हिला असं काय केलं? स्वराज उठ, चल स्वराज उठ, चल जायचं आपल्याला, चला उठा उठा उठा. शाबाश. थोडासा पाऊस पडून गेलाय. आता बघूया जाताना पाऊस वगैरे लागतो काय ते. मला पावसाचंच टेन्शन आले आता जाताना. आपलं काल आम्ही गेलेलो त्या मंदिराचा कळस आहे, इथे आहे तो असं. आणि ही आमची गल्ली. आपण कुठेही जरी गेलो तरी आपलं जे सकाळचं रुटीन असतं ते सोडायचं नाही. मी सकाळी आंघोळ केल्या पाणी पिते, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर इथे पाणी पिऊन घेतलं आणि रात्री भूमीने छान अशी मेहंदी काढलेली, रंगलेली आहे. आणि नाश्त्यामध्ये चहा आणि ब्रेड होता, ते खाऊन घेतलं. तर मी आंघोळीला गेल्यानंतर मम्मी कपडे धुवायला जाते बोलली. आणि बघा आता वरती काय परिस्थिती आहे. शेवाळे की ग, शेवाळे भरपूर. मम्मी इथं कपडे धुते मस्त असं सकाळचं. काहीतरी करत बसायचं, आता काय करायचं तेच की. ते आता पुढं पुढं हे होईल ग, पुढं पुढं होईल ते, आपण करत राहायचं. ही तुळस कसली मम्मी? नाही, कृष्ण कमळ आहे, कृष्ण तुळस आहे ती, चॉकलेटी कलरची मस्त आहे. जगलेच झाडं चांगली. कुठलं? तुळशीचं? हा. हे कसलं आहे नवीन? हे शोच आहे म्हणजे ते ओव्याचं असला कलर कसा कर त्याला? वेगळाच आहे, चॉकलेटी काठ आहे त्याला असा कडा ग. कशाची आहे ती? लिली आहे, लिली सारखं आहे. हा मग ते चालेल मला शोला. हापीत बसले बघा, आणि अजून उठतच नाही, उठला आणि झोपला. खुरप कुठं आहे? खुरप खुरप बारक. कोण? ते लिली सारखं झाड आहे ना, ते छोटं असं कांद्याच्या पातीसारखं, ते घेऊन जाते मी लावण्यासाठी. मम्मी काढून देते. छोटा असतोय का मोठा? हळू. हे शोचं कोणी आणलंय? गुलाबी कुठनं आणलंस? हे ना त्या लोमत्या कुंड्यांमध्ये ठेवायला पाहिजे होतंस मम्मी. पडलं नाही ते. हा, वरच्यावर आला का? ते ह्याच्यात पिशवीत घाला पाहिजे. मस्त असं कांद्याच्या पातीसारखं आहे बघा. ते आता मी तिकडे जाऊन कुंडीमध्ये लावणार आहे, छान असं. मस्त अशी सकाळी सकाळी देवपूजा केलेली आहे. आणि गावाकडे फुलांची काही कमी नसते, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मस्त अशी फुलं घातले देवाला. आणि इथे बघू शकताय मम्मीने छान असा मितुंडा बनवला होता रात्री, एकादशी सोडण्यासाठी, म्हणजे द्वादशी दिवशी खाण्यासाठी. तोच मी तुम्हाला इथं दाखवते. ह्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा.
नाही नको मला हाय तिथं माझं असू दे तो एक आहे तो आहे बघ तिथं 2 आहेत इथे ना एकीकडे वृषाली चपात्या बनवत होती आणि मम्मी इकडे आमचे डबे भरत होती. जे काही मी डबे नेले होते ते एकामध्ये बटाट्याची भाजी आणि बाकी 2 डब्यांमध्ये चपात्या भरत होती. मस्त असं अनारशाचं पीठ मामीने दिलंय ते ठेवते आता काय फायनली बॅग पॅक झाले. आता थोड्या वेळात निघू आम्ही. चला बाय बाय. इकडे बघा. बाय बाय. दिसते काय त्याच्यात? इथे ना आता आमची निघायची वेळ झाली होती. खरं तर थोडा वेळ झाला होता, पण ठीक आहे, मुलं नाश्ता वगैरे करत होती ना, म्हटलं उपाशी पोटी जाण्यापेक्षा नाश्ता करून गेलेलं बरं. तर इथे मी बाबांच्या फोटोला नमस्कार केला, त्यानंतर आईलासुद्धा नमस्कार केला. आणि जुन्या लोकांची पद्धत असते बघा, मिठी मारण्याची, गळाभेट घेण्याची, तीच इथं आई करते. आणि भूमी इथे ना दीदीचं जे कानातलं होतं ना ते तिच्या खिशामध्ये देते ठेवण्यासाठी. मी देत होती खरं तर, पण भूमी म्हणाली मी देते. आता मी देते. इथे ना वृषालीला बाय म्हणून बाहेर निघाले. चला या या हे पण ढुमूच घे. दादाच्या माझ्या आईंच्या सगळे पडायचं एकाच सवय लागते. चला ये ना या 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 बाय 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 भूमी. चल. आम्ही निघायच्या आधी थोडा पाऊस पडून गेला होता आणि इथे बघू शकताय रस्त्यांच्या अवस्था गावाकडच्या. सगळं खड्ड्यांमध्ये पाणी साचले आणि त्यातनं गाडी काढायचं म्हणजे मुश्किलच. इकडून हा कोल्हापूर रोड, इथून हा आमच्या गावाचा फाटा आणि इथून असं गारगोटीला जातात. आम्ही फाट्यावर थांबल्यानंतर ना 2 बस गेल्या. एक गारगोटी होती आणि एक पुणा होती. दोन्ही पण थांबल्या नाहीत, कारण इस्पुर्ली हा एक स्टॉप असतो त्यांचा जातानाचा. तर मग आम्ही ना पुन्हा इस्पुर्लीमध्ये गेलो आणि तिथून मग आम्हाला ही गारगोटी बस मिळाली. इस्पुर्ली म्हणजे आमच्या शेजारचं गाव आहे. त्यानंतर आम्ही CBSवर पोचलो. CBSवर पोचल्यानंतर तिघांना पण तहान लागली होती, त्याच्यामुळं पाणी पिऊन घेतलं. आणि मी तुला काय खाऊ पाहिजे असेल तर घे म्हणत होती, पण आधी नको बोलली. आणि बसमध्ये बसल्यानंतर म्हणाली की पटकन घेऊन ये. मग मी घेऊन आले. आणि स्वराजने तर फाट्यावरच खाऊ घेतला होता स्वतःसाठी. त्यानं विचारलं होतं दीदीला की दीदी तुला पण घ्यायचं आहे का, तर तेव्हा नको बोलली. आणि पटकन माझी तिथं CBSवर तिने धावपळ केली, पण ठीक आहे म्हटलं. फायनली CBSवरून बस सुटली. खरं तर बस आज लेट होती 15 मिनटं. 11ची 11:15 आली. त्यानंतर सिग्नलला इथं थोडा वेळ थांबलो. हेच तो खाऊ होता मी तुझ्यासाठी घेतलेला. त्यानंतर इथे तिकीटसुद्धा काढलं आम्ही तिघांचं. ही आपली पंचगंगा नदी, तिला नमस्कार करून पुढच्या प्रवासाला लागलो.
काय झालं होतं ना की सगळ्या जुन्या बसेस ना पंढरपूरच्या ट्रिपसाठी पाठवल्या होत्या आणि ही बस होती ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती, त्याच्यामुळे तिकीटसुद्धा जास्त होतं. तरी पण आम्ही त्याच एसटीने आलो कारण आम्हाला लवकर पोचायचं होतं घरी. आणि बघता बघता आम्ही टोपात पोचलो, म्हणजे टोप संभापूरमध्ये. आणि इथे हा मोठा गणपती आहे. आम्ही सहलीला गेलो होतो ना तेव्हा बघितला होता. त्यानंतर येता जाता मुलांना मी कायम दाखवत असते. आणि येतानासुद्धा पवनचक्क्यांचा व्हिडिओ घेण्या वाचून मन काय राहिलं नाही, त्याच्यामुळे मग थोडंसं इथे शूट घेतले. धबधबे वगैरे वाहत होते त्या डोंगरातून छोटे छोटे, ते सुद्धा कॅप्चर केलेलं आहे. पाऊस खरं तर आम्हाला पाटणपासून सुरुवात झाली, त्याच्या अगोदर पाऊस अजिबात पडत नव्हता. आणि पाटणपासून जी पावसाला सुरुवात झाली ती मी पोहोचेपर्यंत पाऊस पडतच होता. इथं ना दोघांची मजा मस्ती चालू होती. दोघं चक्क न भांडता वगैरे गपचूप बसली होती, कधी दीदीच्या मांडीवर तर कधी सीटवर, असं त्याचा काही प्रकार चालू होता. अजूनही चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि असा होता आजचा आमचा प्रवास. कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर मगाशीच आम्ही 4:30 वाजता आलो आणि आता 6:30 वाजले. थोडा वेळ जरा आराम केला कारण काल पण प्रवास झाला, आज पण प्रवास झाला. म्हणजे थोडा वेळ आराम करूया. आणि मम्मीने दिलेली भाजी बटाट्याची गरम करायला ठेवली गॅसवर. मुलं काही चपाती भाजी नको म्हणालेत, वडापाव खायचा होता म्हणून त्यांना वडापाव दिला. पहिल्यांदाच मी असं एक दिवस जाऊन आणि एक दिवस येऊन असा प्रवास केला. 1-2 दिवस तरी थांबते मी गेले तर, पण यावेळेस शक्य नव्हतं कारण उद्या सोमवारी शाळा पण आहे मुलांची. बघूया आता उद्या सकाळी